हेलो स्टूडेंट्स, गुड आफ्टरनून। ड्यू टू सम रीज़न आज लाइव लेक्चर नहीं हो पा रहा है एंड देयरफॉर मैं एक रिकॉर्डेड वीडियो आपके लिए भेज रहा हूँ। ओके, सो आज के लेक्चर में हम क्या करेंगे? आज के लेक्चर में हम अब तक जो पढ़ा है रिलेटेड टू रिफ्लेक्शन इन द रे ऑप्टिक्स, उसका सब कुछ हम क्या करेंगे? रिवीजन ले लेंगे। अब तक जो पढ़ा है ना, उसका रिवीजन ले लेंगे। एंड आज हम थोड़ा थोड़ा सा एक चेंज करने वाले हैं। ओके, जस्ट इट इज जस्ट फॉर ए चेंज। एंड चेंज इज दैट आज थोड़ा मैं मराठी लैंग्वेज भी यूज करूंगा, मराठी का यूज करूंगा। ठीक है, सो आज हम इसका सब कुछ रिवीजन लेने वाले हैं। रे ऑप्टिक्स रिवीजन थोडासा आपल्याला बघायचा आहे। ठीक आहे, तर लेट स्टार्ट रे ऑप्टिक्स, ज्याच्यामध्ये आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला रिवाइज करायच्या आहेत। रे ऑप्टिक्स, तर सुरुवातीला आपण काय बघितलं होतं? रे ऑप्टिक्सची डेफिनेशन बघितलं होतं। रे ऑप्टिक्स मीन्स व्हॉट? स्टडी ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट विदाउट कन्सिडरिंग डिफ्रॅक्शन इफेक्ट। स्टडी ऑफ प्रपोगेशन without considering diffraction. Okay, विदाउट कन्सिडरिंग डिफ्रॅक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज रे ऑप्टिक्स. म्हणजे काही वेळेला एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं रे ऑप्टिक्स म्हणजे काय? इट इज नथिंग बट स्टडी ऑफ प्रपोगेशन, की ज्याच्यामध्ये डिफ्रॅक्शन हा इफेक्ट जो आहे तो निग्लेक्ट केला जातो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की नेचर ऑफ लाईट, म्हणजे लाईट ऍक्च्युली का आहे, नेचर ऑफ लाईट बघितलेलं होतं. ओके, नेचर ऑफ लाईट मध्ये लाईट का आहे? लाईट इज इन द फॉर्म ऑफ ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, सो लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. त्याला शॉर्ट मध्ये आपण EMW असं म्हणतो, की ज्याची वेव्हलेंथ जी आहे, ज्याची वेव्हलेंथ, लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि ज्याची वेव्हलेंथ कुठून कुठपर्यंत व्हॅरी होते? 4000 अँगस्ट्रॉम टू 7005 अँगस्ट्रॉम पर्यंत व्हॅरी होते. सगळ्यात कमी वेव्हलेंथ जी आहे ती कुणाची असते? लिस्ट वेव्हलेंथ जी आहे ती कुणाची असते? व्हायलेट लाईटची असते, व्हायलेट लाईट. आणि सगळ्यात जास्त वेव्हलेंथ जी आहे ती कुणाची असते? रेड लाईटची असते. 4000 angstrom is the wavelength of violet light and 7500 angstrom is the wavelength of the red light. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. वेव्हलेंथ ऑफ violet light is minimum and wavelength of red light is maximum. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईट मध्ये 7 कलर्स असतात आणि त्याला काय म्हणतो आपण? विबग्योर. VIBGYOR. लाईट मध्ये 7 कलर आहेत, त्याला विबग्योर असं म्हणतो. आणि व्हायलेटची वेव्हलेंथ सगळ्यात कमी आहे आणि रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त आहे. आणि हा एक सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे एखाद्या वेळी कुणाची वेव्हलेंथ जास्त आहे आणि कुणाची वेव्हलेंथ कमी आहे हे जर फाइंड आउट करायचं झालं तर हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे असा एक MCQ होऊ शकतो की वेव्हलेंथ ऑफ विच लेक्चर, वेव्हलेंथ ऑफ विच कलर इज मॅक्सिमम अँड विच कलर इज मिनिमम. म्हणजे 2 कलर जर दिलेले असतील, फॉर एक्झाम्पल ग्रीन आणि ऑरेंज दिलेला असेल, ग्रीन आणि ऑरेंज, तर याच्यामध्ये ग्रीनची वेव्हलेंथ काय असणार आहे? कमी असणार आहे आणि ऑरेंजची वेव्हलेंथ कम्पॅरेटिव्हली जास्त असणार आहे. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईटचा एक फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, व्हेलॉसिटी ऑफ लाईटचा फॉर्म्युला काय असतो बघा? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डिनोटेड बाय लेटर C अँड C इज इक्वल टू काय असतं? न्यू इंटू लॅम्बडा असतं. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज गिवन बाय फॉर्म्युला C इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. फिर C म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी ऑफ लाईट असतं. C इज नथिंग बट व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, न्यू म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. अँड लॅम्बडा इज, यू नो दॅट इट इज वेव्हलेंथ. लॅम्बडा म्हणजे काय असतं? वेव्हलेंथ असतं. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला जर माहिती असतील, काही वेळेला असे प्रॉब्लेम असतात की याच्यामध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात, म्हणजे व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ दिलेल्या असेल तर फ्रिक्वेन्सी काढता आली पाहिजे, किंवा व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर वेव्हलेंथ काढता आली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी हे फॉर्म्युले आपण वापरतो. C इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा, हा बघितलेला आहे.
त्याच्यानंतर आपण चालू केलेलं होतं रिफ्लेक्शनचा पार्ट. ओके, आफ्टर दॅट वी हॅव स्टार्टेड द पार्ट ऑफ रिफ्लेक्शन. ओके, तर रिफ्लेक्शन म्हणजे काय बघितलं होतं बघा आपण. रिफ्लेक्शन इज नथिंग बट बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम ए मिरर लाईक सरफेस. बाउन्सिंग बॅक ऑफ light from mirror like surface is called as reflection. ओके, त्याच्यानंतर आपण रिफ्लेक्शनची डायग्राम देखील एक काढलेली होती. रिफ्लेक्शनची डायग्राम, आणि रिफ्लेक्शनची डायग्राम कशी येणार बघा. इट इज लाईक दिस. देर इज अ फर्स्ट सरफेस लाईक दिस. ओके, याला मिरर लाईक सरफेस असं म्हणतो. दिस इज द इन्सिडेंट रे. दिस इज द इन्सिडेंट रे and this is the reflecting ray, and this is called as normal. Okay, so incident ray, reflected ray and normal. आणि याच्यामध्ये सगळे आपण अँगल बघितलेले होते. अँगल आठवतात काय बघा. अँगल बिटवीन incident ray and normal is called as angle of incidence, which is generally denoted by I. Angle between reflected ray and normal is called as angle of reflection, that is R. After that, incident ray and reflecting surface यांच्यामधला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, ग्लान्सिंग अँगल असं म्हणायचं, IG. ओके, IG. आणि आपण ही देखील कन्सेप्ट बघितलेली आहे की इन्सिडेंट रेनं सरफेस बरोबर जेवढा अँगल केलेला असतो ना, तेवढाच रिफ्लेक्टेड रेनं देखील सरफेसवर बरोबर केलेला असतो. म्हणजे दोन्ही साईडला ग्लान्सिंग अँगल काय असतो तेवढाच असतो. ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. सपोज या पद्धतीने एक रे इन्सिडेंट झाला आणि या पद्धतीने सपोज रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे, इकडे अँगल सपोज किती असेल, 50 डिग्री असेल, तर ऑटोमॅटिकली इकडे अँगल देखील काय असतो, 50 डिग्रीज असतो. ओके, दोन्ही साईडला अँगल जो आहे तो तेवढाच असतो. बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम मिरर लाईक सरफेस, आणि हे सगळे अँगल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, इथं आणखी एक गोष्ट बघितलेली होतं आपण, आठवते का बघा. अँगल ऑफ डेव्हिएशन जो आहे त्याचा फॉर्म्युला येतो 180 - 2i. हे सगळे फॉर्म्युले आठवायला पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. अँगल ऑफ डेव्हिएशन इज 180 - 2i, किंवा अँगल ऑफ डेव्हिएशनचा दुसरा एक फॉर्म्युला बघितला होता 2 टाइम्स ग्लान्सिंग अँगल, 2 टाइम्स IG. ओके, सो एक फॉर्म्युला येणार 180 - 2i तर येणार, किंवा दुसरा फॉर्म्युला येणार आहे 2 टाइम्स IG. ओके, सगळं आपण रिव्हिजन करायला लागलोय, लक्षात घ्या व्यवस्थित. याच्यानंतर नेक्स्ट टर्म जी आपण बघितलेली होती दॅट इज लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन तर सगळ्यांनाच माहिती आहेत. फर्स्ट, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे ऑल लाई इन द सेम प्लेन. ओके, incident ray, normal and reflected ray all lie in the same plane. सेकंड बघितलेलं होतं incident ray and reflected ray. Okay, incident ray and reflected ray are always on the opposite side. Incident ray and reflected rays are always on opposite side of the normal. आणि थर्ड महत्वाचा रूल आहे रिलेटेड टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन इज दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. ओके, सो टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन मध्ये दोन टाइप आहेत. फर्स्ट इज कॉल्ड एज रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन which is also called as specular reflection. रेग्युलर रिफ्लेक्शनला दुसरा वर्ड काय आहे, दॅट इज कॉल्ड एज स्पेक्युलर रिफ्लेक्शन. And second type is the irregular or diffused reflection. Okay, irregular or the diffused reflection.
diffused reflection. ओके. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? सपोज मिरर सरफेस कम्प्लिटली इव्हन असेल, कम्प्लिटली युनिफॉर्म असेल, तर काय होणार? इफ देर इज इफ इन्सिडेंट बीम इज पॅरलल, इन्सिडेंट रेज जर काय असतील एकमेकाला पॅरलल असतील, तर रिफ्लेक्टेड रेज देखील काय असतात? एकमेकाला पॅरल असतात. याला काय म्हणतो आपण? रेग्युलर रिफ्लेक्शन. अँड डिफ्युज्ड रिफ्लेक्शन जनरली कधी होतं? व्हेन सरफेस इज अनइव्हन, आणि त्याच्यामध्ये एक पॅरल बीम ऑफ लाईट जर त्याच्यावर इन्सिडेंट केला, लाईक दिस. If a parallel beam of light is incident like this, what will happen? Reflected rays will be in different direction, in all possible directions. This is called as diffused reflection. आता इथे एक महत्वाची गोष्ट, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, वी कॅन सी नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट ड्यू टू. ओके, म्हणजे एक एमसीक्यू सपोज एक्झाम मध्ये आला, वी कॅन सी नॉन ल्युमिनस. आता दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात, एक म्हणजे ल्युमिनस आणि दुसरं म्हणजे नॉन ल्युमिनस. ल्युमिनस म्हणजे काय? जो स्वतःची लाईट स्वतः निर्माण करतो. ओके, जो ऑब्जेक्ट स्वतःची लाईट स्वतः निर्माण करतो त्याला काय म्हणायचं? ल्युमिनस म्हणायचं. आणि जो ऑब्जेक्ट स्वतःची लाईट स्वतः निर्माण करू शकत नाही, त्याच्यावर कुठून तरी लाईट पडते आणि तो लाईट काय करतो? रिफ्लेक्ट करतो आणि मग तो सोर्स ऑफ लाईट बनतो, त्याला नॉन ल्युमिनस म्हणायचं. तर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट कुणामुळे दिसतात? कुठल्या रिफ्लेक्शनमुळे दिसतात? ओके, तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. हा पॉइंट एक लक्षात ठेवा. नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, non-luminous objects are observed due to diffused reflection. ओके, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल मून, हा ऍक्च्युली स्वतःची लाईट स्वतः निर्माण करतो का? नाही. मून आपल्याला दिसतो ना, परंतु तो काय सोर्स ऑफ लाईट नाहीये. मून कडून लाईट येताना आपल्याला दिसते, परंतु मून हा काय सोर्स ऑफ लाईट नाहीये, लक्षात घ्या. तो काय आहे? एक नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सन कडून मूनवर लाईट पडते आणि मूनवर रिफ्लेक्ट करून होऊन काय होते? आपल्याकडे येते. आता मून जो आहे तो आपल्याला कशामुळे दिसतो? डिफ्युज्ड रिफ्लेक्शनमुळे दिसतो. हे बघा, कुठलाही ऑब्जेक्टचा सरफेस कम्प्लिटली इव्हन नसतो, इरेग्युलर असतो, आणि त्याच्यामुळे लाईट जर त्या इरेग्युलर शेपच्या सरफेसवर लाईट जर पडली तर ती सगळ्या डायरेक्शन रिफ्लेक्ट होणार आणि तो ऑब्जेक्ट आपल्याला सगळीकडून दिसणार. बरोबर आहे ना? कारण एखादा ऑब्जेक्ट दिसतो कधी, ही मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितली आहे लास्ट टाइम. एखादा ऑब्जेक्ट दिसतो कधी आपल्याला? ज्यावेळी रिफ्लेक्टेड रेज आपल्याला मिळतात त्यावेळी तो ऑब्जेक्ट दिसतो. बरोबर. आता जर हे रेग्युलर रिफ्लेक्शन झालं तर काय होईल? आता हा ऑब्जेक्ट आहे, हा काय आहे? एक मिरर आहे. मिरर म्हणजे हा सपोज एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावर लाईट पडली आणि रेग्युलर रिफ्लेक्शन झालं, तर रिफ्लेक्टेड रे एका पर्टिक्युलर डायरेक्शनच फक्त जाणार आहेत. रिफ्लेक्टेड रे काय होणार आहेत? रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये रिफ्लेक्टेड रे एका पर्टिक्युलर डायरेक्शन जाणार आणि ऑब्झर्वर फक्त त्या डायरेक्शनला असेल तरच तो ऑब्जेक्ट दिसणार, अदरवाईज ऑब्जेक्ट दिसणार नाही. डिफ्युज्ड रिफ्लेक्शन मध्ये काय होतं? त्या ऑब्जेक्टवर लाईट पडल्यानंतर सगळ्या डायरेक्शनला लाईट ती स्प्रेड होते, सगळ्या डायरेक्शनला लाईट ती स्प्रेड होते आणि त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्या सगळ्या डायरेक्शनला आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. सो दॅट इज द डिफ्युज्ड रिफ्लेक्शन. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन जे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची आपण नोट बघितलेली होती, आठवतंय का बघा? नोट. अँड नोट इज दॅट रिफ्लेक्शन होण्यासाठी ऑब्जेक्टची साईज किती असली पाहिजे? ओके, तर फॉर रिफ्लेक्शन size of object should be greater than wavelength of light असलं पाहिजे. greater than wavelength of light. ओके, फॉर रिफ्लेक्शन साठी काय झालं पाहिजे? साईज ऑफ ऑब्जेक्ट शुड बी ग्रेटर दॅन वेव्हलेंथ ऑफ लाईट असलं पाहिजे, तरच रिफ्लेक्शन होतं, अदरवाईज रिफ्लेक्शन होत नाही.
आणि मी तुम्हाला सांगितलंय जर ऑब्जेक्टची साईज वेव्हलेंथ एवढी झाली, ऑब्जेक्टची साईज वेव्हलेंथ एवढी झाली तर रिफ्लेक्शन ऐवजी काय होतं, स्कॅटरिंग होतं. अदरवाईज देर इज अ स्कॅटरिंग. रिफ्लेक्शन होण्याऐवजी काय होतं, स्कॅटरिंग होतं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रिफ्लेक्शन, लाईटचं रिफ्लेक्शन करणार की स्कॅटरिंग करणार, हे कशावर डिपेंड असणार आहे, ऑब्जेक्टची साईज किती आहे आणि वेव्हलेंथ किती आहे. ऑब्जेक्टची साईज ग्रेटर दॅन वेव्हलेंथ असेल, साईज ग्रेटर दॅन लॅम्बडा असेल तर रिफ्लेक्शन होतं, आणि ऑब्जेक्टची साईज इक्वल टू वेव्हलेंथ असेल तर जनरली काय होतं, स्कॅटरिंग होतं लाईटचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे पण मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती बघा, की रिफ्लेक्शन इझिली कुणाचं आपण प्रोड्यूस करू शकतो, साऊंडचं की लाईटचं. तर साऊंड आणि लाईटमध्ये इझिली रिफ्लेक्शन आपल्याला लाईटचं प्रोड्यूस करता येतं, कारण लाईटची वेव्हलेंथ खूप कमी आहे, त्याच्यामुळे खूप कमी साईजचा ऑब्जेक्ट असला तरी रिफ्लेक्ट करू शकतो. साऊंडची वेव्हलेंथ त्या मानानं खूप जास्त आहे, साऊंडचं रिफ्लेक्शन व्हायला खूप लार्ज साईजचा ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा, नोट. इन लाईट अँड साऊंड, in light and sound, reflection can be easily produced in case of light. लाईटचं रिफ्लेक्शन ऍज कम्पेअर टू साऊंड आपण इझिली प्रोड्यूस करू शकतो. रिझन काय सांगितलं मी, लाईटची वेव्हलेंथ खूप कमी असते, साऊंडची वेव्हलेंथ जास्त असते. लाईटची वेव्हलेंथ खूप कमी असल्यामुळं खूप कमी साईजच्या ऑब्जेक्टवरून त्याचं रिफ्लेक्शन होऊ शकतं. साऊंडची वेव्हलेंथ जास्त असल्यामुळं साऊंडचं रिफ्लेक्शन होण्यासाठी लार्ज सरफेसच लागतो, अदरवाईज रिफ्लेक्शन जनरली साऊंडचं होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आपण बघितली होती बघा, की ग्राफ बिटवीन अँगल ऑफ डेव्हिएशन अँड अँगल ऑफ इन्सिडन्स. ग्राफ बिटवीन अँगल ऑफ डेव्हिएशन अँड अँगल ऑफ इन्सिडन्स. तो ग्राफ कसा येत होता बघा, ग्राफ वॉज लाईक दिस. जस्ट आपण रिव्हिजन घ्यायला लागलोय सगळ्या गोष्टींचं, लक्षात घ्या. 1 hour मध्ये आतापर्यंत झालेलं सगळं रिव्हिजन करायचा मी प्रयत्न करणार आहे. सो इट वॉज लाईक दिस. So on y-axis there is a delta, on x-axis there is an angle of incidence. x-axis चा इंटरसेप्ट किती येणार आहे, π/2, and y-axis चा इंटरसेप्ट किती येतो, π येतो. So this is graph between angle of deviation and angle of incidence. Okay. नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की कलर्स ऑफ ऑब्जेक्ट हे कशामुळे असतात. कलर्स ऑफ ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला पर्टिक्युलर कलरचा दिसतो, तर याचं रिझन काय आहे, कलर्स ऑफ ऑब्जेक्ट इज ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ए पर्टिक्युलर कलर अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑल अदर कलर. कलर्स ऑफ ऑब्जेक्टचं रिझन काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ ए पर्टिक्युलर कलर and absorption of all other colors. Okay, so this is the reason for the color of the object. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा एखादा कलर आपल्याला का दिसतो, तर रिफ्लेक्शन मुळे होतो. आणि त्याच्यामध्ये पण काय होतं, एक पर्टिक्युलर कलरच फक्त काय होतो, रिफ्लेक्ट होतो, आणि बाकीचे सगळे कलर ऍब्सॉर्ब होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे ना तो पिंक कलरचा आपल्याला दिसतोय. पिंक कलरचा का दिसतो, तर याच्यामध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे ना तो काय करतो, फक्त पिंक लाईटला रिफ्लेक्ट करतो, याच्यावर पडलेल्या पिंक लाईटला फक्त रिफ्लेक्ट करतो, आणि बाकीचे सगळे कलर जे आहेत ते काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. ओके, सो पिंक कलरचा जर ऑब्जेक्ट असेल तर तो काय करणार आहे, इट ऍब्सॉर्ब ऑल अदर कलर.
कारण लक्षात घ्या, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला कधी दिसतो, त्या ऑब्जेक्टवर सनलाईट पडली म्हणजे व्हाईट लाईट पडली आणि ती व्हाईट लाईट त्या ऑब्जेक्टवरून रिफ्लेक्ट झाली तर आपल्याला ऑब्जेक्ट तो दिसतो ना, बरोबर. मग सनलाईट किंवा व्हाईट लाईट म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे कलर्स असणार आहेत, सगळे कलर्स असणार आहेत, बरोबर. मग तो ऑब्जेक्ट काय करतो, किंवा त्या ऑब्जेक्टच्या सरफेसचा जो नेचर आहे किंवा ऑब्जेक्टचा सरफेस जो आहे तो काय करतो की पिंक सोडून बाकीचे सगळे कलर ऍब्सॉर्ब करतो, आणि पिंकला फक्त ऍब्सॉर्ब करू शकत नाही ड्यू टू सरफेस प्रॉपर्टीज, आणि पिंक फक्त लाईट रिफ्लेक्ट करतो. आणि पिंक लाईट जे आहे ते आपल्या आईज मध्ये पडल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला त्या ऑब्जेक्टचा फक्त पिंक कलर दिसणार आहे. ओके, ऍब्सॉर्ब ऑल अदर कलर अँड रिफ्लेक्ट ओनली पिंक कलर. ठीक आहे. आता याच्यानुसार ब्लॅक कलर म्हणजे काय येणार आहे, ब्लॅक म्हणजे ऍक्च्युली कलर असणार आहे का, हे पण आपण बघितलेलं होतं. ब्लॅक म्हणजे काय असतं, ऍब्सॉर्ब ऑल दी कलर्स, ऍब्सॉर्ब ऑल कलर्स. आणि व्हाईट कलर म्हणजे काय असणार आहे, मग व्हाईट म्हणजे रिफ्लेक्ट ऑल कलर्स, सगळे कलर रिफ्लेक्ट करतो, कुठलाही कलर ऍब्सॉर्ब करत नाही, त्याला काय म्हणतो, व्हाईट लाईट, व्हाईट कलर असं आपण म्हणतो. लक्षात येते का. सो कलर ऑफ एन ऑब्जेक्ट हे कशामुळे असतं, ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ए पर्टिक्युलर कलर अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑल अदर कलर्स. म्हणजे वन्स अगेन सांगतोय, एखादा ऑब्जेक्ट रेड कलरचा दिसत असेल तर ऍक्च्युली तिथं काय होत असणार आहे, त्याच्यावर व्हाईट लाईट आपण इन्सिडेंट केली, म्हणजे सगळे कलर इन्सिडेंट केले, तर तो रेड कलरचा ऑब्जेक्ट काय करतो, त्याच्यातली फक्त रेड लाईट रिफ्लेक्ट करतो, बाकीचे सगळे कलर ऍब्सॉर्ब करतो. ओके, ब्लॅक कलर म्हणजे काय, ऍब्सॉर्ब ऑल कलर्स, आणि व्हाईट कलर म्हणजे काय, रिफ्लेक्ट ऑल कलर्स. आणि म्हणून आपण सनलाईट मध्ये ब्लॅक आणि व्हाईट कलरचे दोन ऑब्जेक्ट ठेवले, ब्लॅक कलरचा एक ऑब्जेक्ट आणि व्हाईट कलरचा एक ऑब्जेक्ट ठेवला, तर लवकर गरम कोण होतो, ब्लॅक कलरचा जो ऑब्जेक्ट आहे ना तो लवकर गरम होतो, कारण तो सगळे कलर ऍब्सॉर्बच करतोय, सगळी लाईट ऍब्सॉर्ब करतोय, त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर लगेच वाढणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलेलं होतं व्हेक्टर लॉ ऑफ रिफ्लेक्शन, व्हेक्टर लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आता व्हेक्टर लॉ ऑफ रिफ्लेक्शनचं जे स्टेटमेंट आहे ना ते तुम्हाला काय करावं लागेल, पाठ करून ठेवावं लागेल. अँड अकॉर्डिंग टू व्हेक्टर लॉ ऑफ रिफ्लेक्शन, आर कॅप इज इक्वल टू आय कॅप मायनस 2 in bracket I cap dot n cap into n cap. ओके, दिस इज कॉल्ड एज व्हेक्टर लॉ ऑफ रिफ्लेक्शन. याचं डेरिव्हेशन आपण बघितलेलं आहे. आता हा फॉर्म्युला कधी वापरायचा, तर ज्यावेळी आपल्याला इन्सिडेंट रे आणि नॉर्मल रेचा व्हेक्टर दिलेला असेल. काही प्रॉब्लेम असे आहेत, ओके, काही बुकमध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम मिळतील की इन्सिडेंट रेचा व्हेक्टर दिलेला असतो आणि नॉर्मल रेचा व्हेक्टर दिलेला असतो, आणि तुम्हाला रिफ्लेक्टेड रेचा व्हेक्टर काढायला सांगितला जातो. तर त्याच्यासाठी हा तुम्हाला लॉ माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो आर कॅप इज इक्वल टू आय कॅप मायनस 2 times in bracket I dot n bracket complete n cap. So this is called as law of reflection, vector law of reflection. After that, नेक्स्ट आपण बघितलं होतं की रिफ्लेक्शन मध्ये काय चेंज होतं आणि काय चेंज होत नाही. ओके, तर काय चेंज होत नाही ते अगोदर लिहितो, डझंट चेंज. रिफ्लेक्शन मध्ये काय काय चेंज होत नाही, वेलोसिटी डज नॉट चेंज, वेवलेंथ डज नॉट चेंज, फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज. ओके, वेलोसिटी, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज. आणि चेंज काय होतं, चेंजेस, फर्स्ट इंटेन्सिटी ऑफ लाईट थोडीशी चेंज होते, म्हणजे इन्सिडेंट इंटेन्सिटी थोडीशी जास्त असणार आहे, रिफ्लेक्टेड इंटेन्सिटी थोडीशी कमी असणार आहे. आणि इथं फेज चेंज देखील होऊ शकतो, फेज चेंज होऊ शकतो. आणि याच्यामध्ये फेज चेंज कसा होतो हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. जर डेन्सर मीडियम वरून रिफ्लेक्शन झालं तर पाय रेडियनने फेज चेंज होतो, आणि रेअरर मीडियम वरून रिफ्लेक्शन झालं तर फेज चेंज होत नाही. ओके, फेज चेंज संदर्भात काय सांगितलेलं होतं, रिफ्लेक्शन फ्रॉम
रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम जर होत असेल, रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम, तर फेज चेंज बाय डेल्टा, फेज चेंज बाय पाय, फेज चेंजेस बाय पाय. अँड रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियम झालं, रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियम झालं, तर काय होणार आहे, फेज, देयर इज नो फेज चेंज. रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियम जर झालं तर नो फेज चेंज. या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. ओके. हा, नेक्स्ट आणखी काय काय आपण बघितलं होतं बघा. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट होतं रोटेशन ऑफ रिफ्लेक्टेड रे बघितलेलं होतं. रोटेशन ऑफ रिफ्लेक्टेड रे, rotation of reflected ray. In rotation of reflected ray, there were two cases. Case 1. Okay. त्याच्यामध्ये केस 1 काय होती, if mirror fixed, if mirror is fixed and incident ray is rotated by theta, incident ray is rotated by theta. बरोबर. मिरर आपण फिक्स ठेवला आणि इन्सिडेंट रे थीटानं रोटेट केला, तर याच्यामध्ये काय होतं, रिफ्लेक्टेड रे आल्सो रोटेट बाय थीटा, रिफ्लेक्टेड रे rotate by theta and angle of deviation changes by 2 theta. So this was the case first. And what was the case 2? Now incident ray is fixed. Incident ray fixed and mirror is rotated by theta. Mirror is rotated by theta. Then what happens? Reflected ray changes by 2 theta and angle of deviation changes by 3 theta. ओके. या गोष्टी आठवत असतील, मी तुम्हाला सांगितलेले. त्याचबरोबर आपण सुरुवातीलाच अँगल ऑफ डेव्हिएशनचे काही न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स बघितलेले होते. ओके. अँगल ऑफ डेव्हिएशन, त्याचा एक प्रॉब्लेम रिव्हिजन म्हणून अँगल ऑफ डेव्हिएशनचा एक प्रॉब्लेम घेऊया. अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके. तर पुन्हा एकदा बघा, अँगल ऑफ डेव्हिएशनचे बेसिकली 2 फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आहे 180 मायनस 2i, करेक्ट. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, 2 टाइम्स ग्लान्सिंग अँगल. आणि मोस्टली टोटल अँगल ऑफ डेव्हिएशन काढायचं असेल तर मोस्टली कुठला फॉर्म्युला वापरतो आपण, 2 टाइम्स IG हा फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे ना, अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि याच्यामध्ये आणखी एक बघितलेलं होतं, क्लॉकवाईज जर डेव्हिएशन असेल, ओके, क्लॉकवाईज डेव्हिएशन इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. क्लॉकवाईज डेव्हिएशन काय करतो आपण, नेगेटिव्ह कन्सिडर करतो. अँड अँटी क्लॉकवाईज डेव्हिएशन ला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. बरोबर. आता अँगल ऑफ डेव्हिएशनचा एक सिंगल मिररचा प्रॉब्लेम बघूया, जस्ट रिव्हिजन म्हणून सिंगल मिररचा प्रॉब्लेम. ठीक आहे. सो दिस इज अ सिंगल मिरर and the ray is incident like this.
ओके, अँड दिस इज द नॉर्मल. सपोज क्वेश्चन मध्ये असं दिलं की अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 30 डिग्री, तर अँगल ऑफ डेव्हिएशन किती येणार? तर शॉर्टकट मेथडनं कसं काढायचं आहे? तर ग्लान्सिंग अँगल काढायचा. ग्लान्सिंग अँगल म्हणजे इन्सिडेंट रेनं सरफेस बरोबर केलेला अँगल. हा 30 असेल तर इथं अँगल किती येणार आहे? 60 डिग्री येणार आहे. आणि अँगल ऑफ डेव्हिएशन इज 2 टाइम्स ग्लान्सिंग अँगल. सो 2 टाइम्स 60 दॅट इज 120 डिग्री. 2 टाइम्स 60 इज 120 डिग्री. आणि आता हे क्लॉकवाईज डेव्हिएशन आहे का अँटी क्लॉकवाईज? दिस इज द ओरिजिनल डायरेक्शन. ओके, दिस इज द फायनल डायरेक्शन. सो ओरिजिनल टू फायनल हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसते ना, अँटी क्लॉकवाईज. सो देअरफॉर इट इज प्लस. बरोबर. त्याच्यानंतर सो दिस इज द डेव्हिएशन बाय सिंगल मिरर, डेव्हिएशन बाय टू मिररची केस. ओके, तर त्याच्यामध्ये काय बघितलेलं होतं आपण? सपोज या पद्धतीनं 2 इन्क्लाइन मिरर्स आहेत, लाईक दिस. ठीक आहे. अँड सपोज अँगल बिटवीन टू मिरर्स इज सपोज 60 degree, and a ray of light is incident here on the first mirror. Ray of light is incident on the first mirror. So this is the first mirror and this is the second mirror. A ray of light is incident on the first mirror. आणि फर्स्ट मिरर वर अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? सपोज इट इज 45 डिग्री आहे. ओके, तर व्हॉट इज द टोटल अँगल ऑफ डेव्हिएशन आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द टू मिरर्स? म्हणजे दोन्ही मिरर वरून रिफ्लेक्शन झाल्यानंतर टोटल डेव्हिएशन रेचं किती प्रोड्यूस होणार? ओके, हे कसं काढायचं मी सांगितलंय तुम्हाला. तर फर्स्ट रिफ्लेक्शन फर्स्ट मिरर वरून होणार आहे अँड दिस रिफ्लेक्शन विल बी लाईक दिस. फर्स्ट मिरर वरून पहिलं रिफ्लेक्शन होणार आहे. बरोबर. आणि याच्यानंतर सेकंड मिरर वरून दुसरं रिफ्लेक्शन होणार आहे. फ्रॉम दी सेकंड मिरर. ओके, तर अँगल ऑफ डेव्हिएशन जर काढायचं असेल तर तुम्हाला 2 टाइम्स ग्लान्सिंग अँगल करायचं. ही शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगितली. तर इथं अँगल किती असणार? 45 डिग्री. म्हणजे फर्स्ट मिररला ग्लान्सिंग अँगल आहे 45 डिग्री. म्हणजे फर्स्ट मिररच्या ठिकाणी जे डेव्हिएशन होणार डेल्टा 1 ते किती होणार आहे? 2 टाइम्स 45 दॅट इज 90 डिग्री. दिस इज द ओरिजिनल डायरेक्शन, दिस इज द फायनल डायरेक्शन. ओके, original direction and this is final direction. So it is rotating in clockwise direction and therefore it is minus 90 is the deviation produced by first. आता मी हे तुम्हाला सांगितलंय ग्लान्सिंग अँगल राईट हँड साईडला जेवढा ग्लान्सिंग अँगल असणार आहे तेवढाच लेफ्ट हँड साईडला देखील ग्लान्सिंग अँगल असणार आहे. ओके, त्याच्यामुळं आता बघा हा जो ट्रायंगल इथं दिसतोय त्याच्यामध्ये एक अँगल आहे 60 डिग्री, दुसरा अँगल आहे 45 डिग्री. या दोन अँगलची सम किती होणार आहे? 105 डिग्री होणार. आणि ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते? 180 डिग्री. म्हणजे इथला अँगल असणार आहे 180 मायनस 105. म्हणजे इथला अँगल किती येणार आहे? 75. बरोबर आहे ना. इथं 45 असेल तर या साईडला पण 45 येणार. हा 45 हा 60 म्हणजे 105 होणार. 105 180 मधून मायनस केलं तर इथं 75 येणार. सो ऑटोमॅटिकली इथं देखील काय होणार? 75 होणार. आणि डेल्टा 2 जो आहे 2 टाइम्स ग्लान्सिंग अँगल दॅट इज 2 times 75 that is 150. And here also this is the original direction and this is the final direction. So rotation is in clockwise direction. So it is again minus and total angle of deviation is minus 240 degree. असे प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. जस्ट एक रिव्हिजन मी घेतलेला आहे. बरोबर आहे ना. किंवा याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला देखील आहे. ओके, दोन्ही डेव्हिएशन म्हणजे दोन्ही मिररवरचे डेव्हिएशन क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज होत असेल तर अँगल ऑफ डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असतो? शॉर्टकट फॉर्म्युला तो दिलाय ना, दॅट इज 360 मायनस 2 थीटा. 360 मायनस 2 थीटा. म्हणजे दोन्ही मिररवर क्लॉकवाईज डेव्हिएशन होत असतील तर 360 मायनस 2 थीटा. दिस इज शॉर्टकट फॉर्म्युला. याच्यावरून जरी काढलं
तर डेल्टा इज इक्वल टू 360 मायनस 2 थीटा. थीटा म्हणजे अँगल बिटवीन टू मिरर्स. अँगल बिटवीन टू मिरर्स किती? 2 टाइम्स 60. ओके, टू मिरर मधला अँगल आहे 60 डिग्री. सो 2 थीटा म्हणजे 2 टाइम्स 60. सो 360 मायनस 120. असं शॉर्टकट मेथडनं देखील काढलं तरी आन्सर किती येणार आहे? 240. आणि ते डायग्राम बघून दोन्ही डेव्हिएशन क्लॉकवाईज होत आहेत का अँटी क्लॉकवाईज होत आहेत त्याच्यावरून तुम्हाला साइन ते ठरवावं लागेल. म्हणजे डायग्राम बघूनच साइन ठरवावं लागणार आहे. सो इफ हा फॉर्म्युला कधी वापरायचा? इफ बोथ डेव्हिएशन्स आर इन सेम डायरेक्शन. If both deviations are in same directions. आता जर याच्यामध्ये एक डेव्हिएशन क्लॉकवाईज आणि दुसरं डेव्हिएशन अँटी क्लॉकवाईज होत असेल तर शॉर्टकट फॉर्म्युला काय येतो? इफ वन डेव्हिएशन इज क्लॉकवाईज and other is counter clockwise. CCW म्हणजे काय? काउंटर क्लॉकवाईज. एक डेव्हिएशन क्लॉकवाईज आणि दुसरं डेव्हिएशन काउंटर क्लॉकवाईज असेल तर अँगल ऑफ डेव्हिएशनचा डायरेक्टली फॉर्म्युला काय असतो? 2 थीटा असतो, बरोबर ना? डेल्टा इज इक्वल टू 2 थीटा. हे शॉर्टकट आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलेलं होतं इमेजचा पार्ट. इमेजचा पार्ट, नेक्स्ट पार्ट. हा, तर नेक्स्ट पार्ट आपण इमेजचा बघितलेला होता. आता इमेज म्हणजे काय? द पॉइंट वेअर रिफ्लेक्टेड रे ऍक्च्युअली मीट्स ऑर अपियर्स टू मीट. ओके, इमेजची डेफिनेशन आठवते का बघा? पॉइंट वेअर रेज ऍक्च्युअली मीट्स or appears to meet. Okay, that is called as image. आणि इमेजचे दोन टाइप असतात. One is called as real image and second is called as virtual image. Okay, real image and virtual image. तर real image म्हणजे काय? If reflected ray actually meets. Okay, when reflected ray actually meets, what happens? Real image is formed. परंतु काही वेळेला रिफ्लेक्टेड रे असे डायव्हर्जिंग असतात. डायव्हर्जिंग म्हणजे ते पुढे एकमेकाला कुठेही इंटरसेक्ट करू शकत नाहीत, पुढे कुठेही मीट करू शकत नाहीत. मग त्यावेळी त्या रिफ्लेक्टेड रेला काय करावं लागतं? आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शन एक्सटेंड करावं लागतं. अँड देअर फॉर दे अपियर्स टू मीट. अपियर्स टू मीट. तर जिथं ते अपियर्स टू मीट होतात ना, तिथं काय होते? व्हर्च्युअल इमेज तयार होते. ठीक आहे. याच्यानंतर इमेज फॉर्मड, नेचर ऑफ इमेज फॉर्म बाय द प्लेन मिरर. आता सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट मी काय सांगितलेली होती? इमेज कशी डिस्क्राईब करायची असते. इमेज डिस्क्रिप्शन. इमेज डिस्क्राईब करत असताना या काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या डिस्क्राईब केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे पोझिशन ऑफ इमेज. इमेज ऑब्जेक्ट कुठं ठेवल्यानंतर इमेज कुठं फॉर्म होणार, पोझिशन ऑफ इमेज तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इमेज डिस्क्राईब करायचं म्हणजे या 4 गोष्टी तुम्हाला कम्प्लिटली डिस्क्राईब करता आल्या पाहिजेत. फर्स्ट इज द पोझिशन ऑफ इमेज. ओके, सेकंड इज द नेचर ऑफ इमेज, दॅट इज वेदर इट इज अ रियल इमेज और व्हर्च्युअल इमेज. रियल इमेज और व्हर्च्युअल इमेज. त्याच्यानंतर थर्ड त्याची साईज. ओके, साईज म्हणजे काय? वेदर इट इज मॅग्निफाईड. मॅग्निफाईड म्हणजे काय? ऑब्जेक्ट पेक्षा जर इमेज मोठी होत असेल तर त्याला काय म्हणायचं? मॅग्निफाईड इमेज म्हणायचं. और डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे काय? लहान. ऑब्जेक्ट पेक्षा जर ती छोटी तयार होत असेल तर डिमिनिश्ड. काही वेळेला इक्वल साईज तयार होऊ शकते. अँड फोर्थ थिंग इज दॅट वेअर इट इज इरेक्ट और इन्व्हर्टेड. इरेक्ट और
इन्व्हर्टेड. म्हणजे AB हा ऑब्जेक्ट, AB हा एक ऑब्जेक्ट असेल, A पॉइंट वर असेल आणि B पॉइंट खाली असेल, आणि इमेजमध्ये देखील A पॉइंट वर असेल, B पॉइंट खाली असेल, तर त्याला काय म्हणणार, इरेक्ट इमेज असं म्हणणार. बरोबर ना. सपोज हा ऑब्जेक्ट आहे AB आणि त्याची इमेज या पद्धतीने तयार झाली, A', B'. बघा आता ऑब्जेक्टमध्ये A पॉइंट वर आहे, इमेजमध्ये देखील A पॉइंट वर आहे. ऑब्जेक्टमध्ये A पॉइंट खाली आहे, इमेजमध्ये B पॉइंट खाली आहे, इथं देखील B पॉइंट खाली आहे. तर याला काय म्हणणार आपण, इरेक्ट इमेज असं म्हणणार. म्हणजे ऑब्जेक्ट प्रमाणे जर इमेज तयार झाली तर त्याला इरेक्ट म्हणणार. आणि काही वेळेला काय होतं, असं तयार होतं A', B'. म्हणजे ऑब्जेक्टमध्ये A पॉइंट वर असतो, परंतु इमेजमध्ये काय असतो, A पॉइंट जो आहे तो खाली असणार आहे. तर अशा प्रकारची जी इमेज आहे ना, त्याला काय म्हणायचं, इन्व्हर्टेड. सो दिस इज द इरेक्ट इमेज, दिस इज इन्व्हर्टेड इमेज. तर इमेज डिस्क्राईब करत असताना इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, या टॉपिकमध्ये आपल्याला अनेक वेळा इमेज डिस्क्राईब करावी लागणार आहे. तर इमेज डिस्क्राईब करत असताना या 4 गोष्टी ज्या आहेत, 4 थिंग ज्या आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब करता आल्या पाहिजेत. पोझिशन ऑफ द इमेज, रिअल ऑर व्हर्च्युअल इमेज, मॅग्निफाईड ऑर डिमिनिश्ड इमेज, इरेक्ट ऑर इन्व्हर्टेड इमेज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं इमेज फॉर्मेशन बाय द प्लेन मिरर. इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. याची एक डायग्राम देखील आपण बघितलेली होती. सपोज दिस इज अ मिरर. ही डायग्राम लक्षात असणं आवश्यक आहे. ओके. सो दिस इज अ मिरर सपोज. अँड ऑब्जेक्ट इज सपोज प्लेस्ड हिअर. ठीक आहे. तर इमेज कुठं फॉर्म होणार आहे, रिफ्लेक्टेड जे रेज जिथं मीट होणार ना, तिथं इमेज फॉर्म होते ना. इमेजची डेफिनेशनच ती आहे. ओके. द पॉइंट वेअर रिफ्लेक्टेड रे मीट्स, okay, that point is called as image. आता first reflected ray will go like this in this direction, second reflected ray will go in this direction. आता हे दोन रिफ्लेक्टेड डायव्हर्जिंग आहेत, त्याच्यामुळे पुढे तर मीट होणार नाहीये. ओके. आता हे रिफ्लेक्टेड रे जे आहेत ना, ते मग बॅकवर्ड डायरेक्शन वाढवावे लागतील अंटिल दे मीट्स. सो हिअर दे आर गोइंग टू मीट. सो हिअर इमेज इज गोइंग टू फॉर्म. आता इथं काय व्हायला लागलंय, reflected rays are not actually meeting, but the reflected rays are appears to meet, and therefore this image is virtual. म्हणजे इथं ऑब्जेक्ट कसा आहे, रिअल ऑब्जेक्ट आहे, आणि इमेज कशी आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी सांगितलेलं आठवते का बघा, प्लेन मिररच्या केसमध्ये काय असतं, ऑब्जेक्ट रिअल असेल तर इमेज व्हर्च्युअल असते, आणि ऑब्जेक्ट व्हर्च्युअल असेल तर इमेज रिअल असते. तर पहिली गोष्ट म्हणजे पोझिशन डिफाईन करूया. ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ मिरर असेल तर इमेज काय असते, ऑन द बॅक साइड ऑफ द मिरर असणार आहे. इमेज कुठं असणार आहे, बॅक ऑफ द मिरर. ओके. सो दिस इज ओनली फॉर इमेज इज बॅक ऑफ द मिरर असणार आहे. फॉर रिअल ऑब्जेक्ट, हे रिअल ऑब्जेक्ट असेल तरच हे लक्षात ठेवायचं आहे. सेकंड, इट इज रिअल ऑर व्हर्च्युअल. फॉर रिअल ऑब्जेक्ट there is a virtual image, and vice versa. Means for virtual object there is a real image. म्हणजे बॅक ऑफ द मिरर पण तयार होऊ शकतं किंवा फ्रंट ऑफ द मिरर पण तयार होऊ शकते. फ्रंट ऑफ मिरर इमेज, फ्रंट ऑफ मिरर कधी तयार होणार बघा, जर ऑब्जेक्ट काय असेल, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल तर. व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. आणि रिअल ऑब्जेक्ट असेल तर रिअल ऑब्जेक्ट साठी ती बॅक ऑफ द मिरर असणार आहे. त्याच्यानंतर मॅग्निफाईड असते का डिमिनिश्ड असते, तर मॅग्निफाईड पण नसते आणि डिमिनिश्ड पण नसते. इट इज ऑफ इक्वल साईजचीच असते. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट असते, इरेक्ट असते. इट इज इरेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट इथं आपण असा ठेवला AB, तर याची इमेज इथं तयार होणार आहे, दॅट इज A', B'. ओके. सो इट इज इरेक्ट बट
याच्यामध्ये फ्रंट बॅक रिव्हर्सल झालेला असणार आहे. फ्रंट बॅक रिव्हर्सल. फ्रंट बॅक रिव्हर्सल म्हणजे काय? हे बघा, सपोज देर इज अ पर्सन विच इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर. एक पर्सन मिररच्या समोर उभा आहे आणि त्या पर्सनचं फेस टुवर्ड्स नॉर्थ असेल. पर्सनचं फेस काय असेल? टुवर्ड्स नॉर्थ असेल. तर इमेजमध्ये जे काय, इमेजचं जे फेस असणार आहे ते टुवर्ड्स साऊथ असणार आहे. ओके, म्हणजे फ्रंट साइड टुवर्ड्स नॉर्थ असेल तर इमेजमध्ये काय होते, ती फ्रंट साइड टुवर्ड्स काय होते, साऊथ होते. त्याच्यामुळं लेफ्ट राईट रिव्हर्सल ऐवजी मोस्ट करेक्ट वर्ड काय होणार आहे? आपण काय म्हणतो, मिररमध्ये लेफ्टची साईड राईटला दिसते, राईटची साईड लेफ्टला दिसते. म्हणजे लेफ्ट म्हणजे आता समजा एमसीक्यू आला की मिरर म्हणजे प्लेन मिररमध्ये लेफ्ट राईट रिव्हर्सल हा वर्ड जास्त करेक्ट ठरणार की फ्रंट बॅक रिव्हर्सल हा जास्त वर्ड करेक्ट ठरणार आहे? तर त्याच्यामध्ये करेक्ट वर्ड काय असणार आहे? दॅट इज फ्रंट बॅक रिव्हर्सल. हे लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट होतं दॅट इज नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय दी टू प्लेन मिरर्स. नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय टू प्लेन मिरर्स. हा पार्ट तर आपण खूप रिपीट केलाय. नंबर ऑफ इमेजेस बाय टू प्लेन मिरर्स. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला इमेजेस बाय टू प्लेन मिरर्स मध्ये नंबर ऑफ इमेजेस कसं करायचं? 360 बाय थिटा करायचं. हा n ची व्हॅल्यू बघा, E1 येत असेल तर नंबर ऑफ इमेजेस येणार आहेत n-1 करायचं. हा ऑड येत असेल तर नंबर ऑफ इमेजेस येणार आहेत n or n-1. ओके, दिस इज फॉर asymmetric and this is for symmetric. ओके, अँड जर फ्रॅक्शन येत असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ओनली इंटिजर पार्ट म्हणजे डेसिमल प्लेसेस काढून टाकायच्या आणि डेसिमल प्लेस काढून टाकल्यानंतर जो नंबर शिल्लक राहतोय त्याला इंटिजर असं म्हणतो, तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इमेजेस कुठं फॉर्म होतात? फेअर डज दी इमेजेस फॉर्म? पोझिशन्स ऑफ इमेजेस काय असणार आहेत? ऑन दी सर्कल असणार आहेत. हे आपण बघितलंय, ऑन सर्कल असणार आहेत. ओके, आणि ते किती डिग्रीला असणार आहेत? तर M1 आणि M2च्या ज्या इमेजेस असणार आहेत, तर M1 ची पहिली इमेज अल्फाला आणि M2 ची पहिली इमेज बीटाला तयार होत असेल तर M1च्या बाकीच्या इमेज बीटा प्लस थिटा, अल्फा प्लस 2 थिटा, बीटा प्लस 3 थिटा अँड सो ऑन येणार आहे. हे कधी पण करायचं आहे? अप टू 180 डिग्री ओनली, 180 डिग्री. तसं इकडे देखील सेकंड इमेज तर तयार होणार अल्फा प्लस थिटा, थर्ड इज बीटा प्लस 2 थिटा, ओके, फोर्थ इज अल्फा प्लस 3 थिटा अँड सो ऑन. हे देखील कॅल्क्युलेशन कधीपर्यंत करायचं आहे? अप टू 180 डिग्री, कारण 180 डिग्रीच्या पुढे इमेजेस तयार होत नाहीत. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं इमेजेस फॉर्म बाय टू पॅरलल मिरर्स. इमेजेस बाय टू पॅरलल मिरर्स. Images by two parallel mirrors. Okay, images by two parallel mirrors. आणि याच्यामध्ये काय बघितलेलं होतं? तर नंबर ऑफ इमेजेस इथे किती असतात? नंबर ऑफ इमेजेस असतात इनफायनाईट. नंबर ऑफ इमेजेस विल बी इनफायनाईट. आणि त्यांच्या पोझिशन्स कशा असतात? पोझिशन्स ऑफ द इमेजेस हे देखील आपण बघितलेलं होतं. सपोज दीज आर टू पॅरलल मिरर्स, ओके, फेसिंग each other, and one object is placed between the two mirrors. Okay, suppose D is the separation between two mirrors. A is the separation of the object. A is the separation of the object from the M1 mirror, and suppose B is the separation of ऑब्जेक्ट फ्रॉम मिरर M2 जर असेल तर M1 मध्ये तयार होणारे इमेजेस
M1 ची पहिली इमेज A ला तयार होणार, M2 ची पहिली इमेज B ला तयार होणार आणि बाकीच्या M1 च्या इमेजेस कुठे असणार आहेत? B plus D, A plus 2D, B plus 3D and so on. सिमिलरली M2 च्या इमेजेस कुठे असणार आहेत? B ला असणार, त्याच्यानंतर A plus D ला असणार, त्याच्यानंतर B plus 2D ला असेल, A plus 3D ला असणार आहे अँड सो ऑन. या पद्धतीने या इमेजेस फॉर्म होणार आहेत. बरोबर? इमेजेस बाय दी टू पॅरलल मिरर्स. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघितलेला होता, दॅट इज मोशन ऑफ द इमेज इनसाइड द मिरर कशी असेल. मोशनचा पार्ट बघितलेला आहे. मोशन ऑफ इमेज इनसाइड द मिरर. तर त्याच्यामध्ये दोन केसेस आहेत असं मी पर्टिक्युलरली सांगितलेलं होतं. केस वन काय होतं? ऑब्जेक्ट मूव्स. फर्स्ट केसमध्ये ऑब्जेक्ट मूव्स परपेंडिक्युलर टू मिरर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ मिरर अँड वन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग परपेंडिक्युलर टू द मिरर. तर ऑब्जेक्ट मिररकडे जात असेल तर इमेज देखील काय होणार आहे? त्याच स्पीडनं काय येणार आहे? मिररकडे येणार. ओके, म्हणजे दोघांचं जेवढं ऑब्जेक्टचं स्पीड टुवर्ड्स मिरर असणार ना, तेवढंच इमेजचं स्पीड टुवर्ड्स मिरर असणार आहे, परंतु डायरेक्शन फक्त अपोजिट असणार आहे. सो आपण त्याच्यामुळं काय लिहू शकतो? व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर इज इक्वल टू काय असतं? मायनस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर. म्हणजे इथं तुम्हाला असं दिलं की ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट सपोज काय असेल? 20 आय कॅप असेल टुवर्ड्स मिरर. तर व्हेलॉसिटी ऑफ इमेज काय असणार आहे? -20 आय कॅप. ठीक आहे, एवढंच करायचं आहे. आणि केस 2, इफ ऑब्जेक्ट मूव्स पॅरलल टू मिरर. If object moves parallel to mirror, suppose this is a mirror like this and here there is an object which is moving parallel to the mirror. आता ऑब्जेक्ट मिररला पॅरलल जात असेल तर इमेज देखील काय होणार आहे? मिररला पॅरलच येणार आहे. आता ऑब्जेक्ट ज्या स्पीडनं मिररला पॅरलल जाणार त्याच स्पीडनं इमेज पण मूव्ह होताना दिसणार आणि डायरेक्शन पण तीच दिसणार आहे ना. त्याच्यामुळे इथं व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू काय येतं? व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट येतं. बघा, म्हणजे हे महत्वाचे रिलेशन्स आहेत. हे रिलेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. परपेंडिक्युलर टू मिरर ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल तर हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. फी आय एम बार इज इक्वल टू मायनस फी ओ एम बार. हे असंच लक्षात ठेवा. फी आय एम बार इज इक्वल टू मायनस फी ओ एम बार अँड हिअर फी आय बार इज इक्वल टू फी ओ बार. आणि त्याचं एक एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं. सपोज there is a mirror like this, plane mirror, and in front of this plane mirror object is moving with speed of 50 meter per second at an angle 37 degree. आता ऑब्जेक्ट जर तिरका ट्रॅव्हल करत असेल, इन्क्लाइन ट्रॅव्हल करत असेल तर काय करायचं? 50 चे कंपोनंट काढायचे. 50 cos 37 ची व्हॅल्यू येते 40 आणि दुसरा जो कंपोनंट येणार ना, बरोबर आहे ना, एखादा वेक्टर तिरका असेल तर त्याचे कंपोनंट कसं काढायचं शिकवलंय मी. एक असतो कॉस कंपोनंट, दुसरा असतो साइन कंपोनंट. तर इकडचा कंपोनंट येणार आहे 50 cos 37 दॅट इज इक्वल टू 40 आणि इकडचा कंपोनंट येणार आहे 50 sin 37 दॅट इज 30 येणार आहे. ठीक आहे. सपोज दिस डायरेक्शन इज आय कॅप अँड दिस डायरेक्शन इज जे कॅप. सो व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट आपण कसं लिहिणार बघा. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 40 ही 40 स्पीडनं आय कॅप डायरेक्शन निघालाय. सो 40 आय कॅप येणार आहे आणि 30च्या स्पीडनं जे कॅप डायरेक्शन निघालाय प्लस 30 जे कॅप येणार. बरोबर. आणि त्याच पद्धतीनं आता इमेज बघा. ऑब्जेक्ट 40नं मिररकडे येत असेल तर इमेज पण 40नं मिररकडे येणार. ऑब्जेक्ट 30नं वर जात असेल तर इमेज पण 30नं वर जाणार. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इमेज येणार आहे फी आय बार इज इक्वल टू 40. 40 हे स्पीड काय आहे? आय कॅपला अपोजिट आहे ना. सो मायनस आय कॅप लिहिणार. 40 स्पीड अँड डायरेक्शन इज मायनस आय कॅप. अपोजिट टू आय कॅप म्हणजे मायनस आय कॅप. अँड नेक्स्ट आहे 30 स्पीड आहे. 30 स्पीड आणि ते कुठल्या जे कॅप डायरेक्शन आहे. सो जे कॅप. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ इमेज. म्हणजे इथे देखील तुम्हाला लक्षात आलेलं असेल
टुवर्ड्स मिररची व्हेलॉसिटी असते ना 40 ती फक्त प्लसची मायनस होते आणि पॅरलल टू मिरर असणारी व्हेलॉसिटी ॲज इट इज राहते. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी ऑफ द इमेज, व्हेलॉसिटी ऑफ इमेज इनसाइड द मिरर. ओके. आणि याच्यानंतर आणखी एक सगळ्यात शेवटची आपण कन्सेप्ट बघितलेली होती आणि ती म्हणजे काय, फील्ड ऑफ व्ह्यू. नेक्स्ट concept was related to the field of view. Field of view. Field of view म्हणजे काय, शॉर्ट मध्ये काय सांगितलेलं होतं, इट इज द रिजन बिटवीन एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रे. एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फील्ड ऑफ व्ह्यू काढायला सांगितलं तर काय काढायचं, एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रे काढायचं. एक्स्ट्रीम म्हणजे कडेचे रिफ्लेक्टेड रेज. ओके. सो रिजन बिटवीन एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रेज. Extreme reflected rays in which we can see image. असा रिजन की ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टची इमेज बघू शकतो. याचं एक एक्झाम्पल देखील दिलेलं होतं. सपोज दिस इज अ मिरर. ओके, दिस इज अ मिरर ऑफ दिस लेंथ ओनली अँड हिअर देर इज अ ऑब्जेक्ट. तर इथं फील्ड ऑफ व्ह्यू काय येणार आहे, एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रेज काढायचे आहेत. हिअर देर इज अ बॉटम मोस्ट रिफ्लेक्टेड रे, इट विल बी इन दिस डायरेक्शन. Then this is the topmost reflected ray and this will be in this direction. So हा जो सगळा रिजन आहे ना, दोन रिफ्लेक्टेड एक्स्ट्रीम म्हणजे दोन कडेचे रिफ्लेक्टेड रेज जे आहेत त्याच्यामधला जो रिजन आहे त्याला काय म्हणणार आपण, फील्ड ऑफ व्ह्यू. ओके. आता त्याचं काही दोन एक्झाम्पल बघितलेले होते. फॉर एक्झाम्पल, सपोज देर इज अ मिरर. Suppose there is a mirror of height h आणि या मिररच्या समोर ऑब्जेक्ट ठेवलेला आहे d डिस्टन्सला आणि जिथं ऑब्जेक्ट आहे ना त्या ऑब्जेक्ट जवळच एक पाथ आहे ऑन विच ऑब्झर्वर इज मुव्हिंग. तर या पाथवर फील्ड ऑफ व्ह्यूची लेंथ किती असणार आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत आपल्याला तो कुठून कुठपर्यंत या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला मिररमध्ये दिसेल. तर याच्यामध्ये टॉपमोस्ट रिफ्लेक्टेड रे या पद्धतीने येणार, बॉटम मोस्ट रिफ्लेक्टेड रे विल बी इन दिस डायरेक्शन. ठीक आहे. मग आता इथून मी असे नॉर्मल काढली, हे डिस्टन्स एक्स असेल तर हे पण डिस्टन्स एक्सच असणार आहे, वरचा डिस्टन्स. सिमिलरली इथं देखील एक नॉर्मल काढली, हे डिस्टन्स वाय असेल तर इथलं डिस्टन्स देखील वाय येणार. आणि टोटल फील्ड ऑफ व्ह्यू रिजन बिटवीन एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रेज ना, म्हणजे इथून इथपर्यंत फील्ड ऑफ व्ह्यू असणार आहे. सो लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू काय येतं, 2 टाइम्स एक्स प्लस वाय येतं, कारण 2x प्लस 2y. आणि मिरर कितीचा आहे, मिरर h हाईटचा आहे. सो लेंथ ऑफ h म्हणजेच काय येणार आहे, एक्स प्लस वाय येणार. बघा, दिस इज फ्रॉम दिस टू दिस पॉइंट देर इज अ मिरर एक्स प्लस वाय. त्याच्यामुळे लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू काय येते इथं, 2 टाइम्स h येते, 2 टाइम्स हाईट ऑफ द मिरर. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ऑब्जेक्ट डी डिस्टन्सला असेल आणि ऑब्झर्वर पण डी डिस्टन्सला असेल तर लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू काय येते, 2 टाइम्स हाईट ऑफ द मिरर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की h हाईटच्या मिररमध्ये आपण 2h हाईटचा फील्ड ऑफ व्ह्यू मिळवू शकतो. h हाईटच्या मिररमध्ये 2h हाईटचा फील्ड ऑफ व्ह्यू मिळवू शकतो. म्हणजे याचाच दुसरा मिनिंग काय होतो की एखाद्या पर्सनला आपली फुल इमेज बघायची असेल, एखाद्या पर्सनला आपल्या डोक्यापासून पायापर्यंतचा सगळा पोर्शन बघायचा असेल तर कमीत कमी किती साईजचा मिरर पाहिजे, तर कमीत कमी त्या पर्सनची जी हाईट असेल ना, हाईट h, त्याच्याबरोबर हाफ साईजचा मिरर तरी पाहिजेच. हे याच्यावरून प्रूव्ह होते. म्हणजे आपल्याला आपली फुल इमेज बघायची असेल तर कमीत कमी हाफ साईजचा मिरर पाहिजे, आपल्या हाईटच्या हाफ साईजचा मिरर. त्याचबरोबर इथं आणखी एक क्वेश्चन मी बघितलेला होता आपण, की ऑब्जेक्ट डी ला असेल आणि ऑब्झर्वर 2D ला असेल तर फील्ड ऑफ व्ह्यू किती येतं. हे बघा, ऑब्जेक्ट कुठं आहे, डी ला आहे. हिअर देर इज अ ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वर इज ट्रॅव्हलिंग ऑन अ पाथ which is at a distance of 2D.
फ्रॉम द मिरर. तर एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रे टॉपमोस्ट एक्स्ट्रीम रिफ्लेक्टेड रे कसा येणार बघा. इट विल मूव्ह लाईक दिस. Bottommost reflected ray, it will be like this. Okay. तर इथं जॉमेट्रीचा वापर केला. सपोज दिस इज एक्स, दिस इज वाय, देन दिस इज ऑल्सो एक्स, दिस इज ऑल्सो एक्स, दिस इज ऑल्सो वाय, दिस इज ऑल्सो वाय. सो टोटल फील्ड ऑफ व्ह्यू ची लेंथ येणार आहे एक्स प्लस एक्स प्लस एक्स, दॅट इज 3x प्लस 3y, दॅट इज 3 टाइम्स x प्लस y. दिस इज लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू. अँड हाईट ऑफ द मिरर, हाईट ऑफ मिरर किती आहे, x प्लस y आहे. अँड देअरफोर लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू काय येणार आहे, 3 टाइम्स हाईट ऑफ द मिरर येणार आहे. बघा, म्हणजे पहिल्या केसमध्ये काय आलेलं होतं, लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू 2 टाइम्स हाईट ऑफ मिरर आलेलं होतं. आणि या केसमध्ये लेंथ ऑफ फील्ड ऑफ व्ह्यू 3 टाइम्स हाईट ऑफ मिरर आलेलं होतं. आणि याच्यावर देखील एक मी क्वेश्चन सांगितला होता, आठवतोय का बघा, की समजा आपण एखाद्या रूमच्या सेंटरला उभे असलो, तर तुमच्या पाठीमागची भिंत तुम्हाला पूर्णपणे दिसायची असेल, तर तुमच्या समोर किती हाईटचा मिरर पाहिजे, तर h/3 हाईटचा मिरर पाहिजे तुमच्या पाठीमागं. म्हणजे रूम क्युबिकल, एक्झॅक्टली क्युबिकल रूम आहे, त्या रूमच्या तुम्ही सेंटरला उभे आहात. तुमच्या समोरच्या भिंतीवर समोरच्या वॉलवर काय आहे, एक मिरर आहे. आणि त्या मिरर मध्ये काय बघायचं आहे आपल्याला, पाठीमागची पूर्ण भिंत बघायची आहे, पाठीमागची पूर्ण वॉल बघायची आहे. ठीक आहे. तर हीच केस तयार होणार ना. पाठीमाग तुम्ही सेंटरला उभे असणार, पुढे मिरर असणार आहे आणि पाठीमागे एक वॉल असणार आहे. तर इथं बघा, h हाईटचा मिरर असेल तर आपण 3h फील्ड ऑफ व्ह्यू मिळवू शकतो, 3h. बरोबर. मग वॉलची हाईट जर h असेल, पाठीमागच्या वॉलची हाईट h असेल, तर मिररची हाईट किती पाहिजे, h/3 पाहिजे. ओके. क्वेश्चन लक्षात आला का. एका क्युबिकल रूमच्या सेंटरला तुम्ही उभे आहात, तर पाठीमागची भिंत पूर्णपणे दिसण्यासाठी समोरच्या भिंतीवर किती हाईटचा मिरर असला पाहिजे, कमीत कमी h/3 हाईटचा मिरर असला पाहिजे. ओके. तो स्टूडेंट्स, इतना पार्ट लास्ट लेक्चर तक हमने कंप्लीटली देखा है. ओके, इतना पार्ट हमने कंप्लीटली देखा है. तो जस्ट एक रिवीजन लेने के लिए ये मैंने लेक्चर आपको बनाया है. ये लेक्चर चाहिए तो आप रिपीटेडली देखिए, एंड इस लेक्चर में जो भी आपको पढ़ाया गया है वो ध्यान में रखने का प्रयत्न कीजिए. ओके. So this is all for today's lecture of the physics. Have a nice day. Take care and bye.